पक्षाचे उमेदवार चारीच्या चारी शिक्षक आमदार आणि प्रभागातले सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व मायमाऊल्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी प्रचार करण्याचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं. मला असं जाणवलं की इथली जनता प्रचंड बहुमताने या चारीच्या चारी उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक पुरस्कृत शिट्टीला त्या ठिकाणी निवडून देणार आहेत आणि लोकांनी ठरवलं आहे की आता आम्ही बदल घडवणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून देणार आहोत. आणि जे काही इथले विकासाची कामं असतील ते कामं सहकार मंत्री साहेब, मी स्वतः आणि विक्रम काळे साहेब स्वतः लक्ष देऊन इथली कामं त्या ठिकाणी आम्ही करून देणार आहोत. कबाल्या संदर्भामध्ये काय सांगाल? कबाल्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासूनचा त्यांचा प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी आहे. खरं तर मी मंत्री असताना जर माझ्या बांधवांनी मला जर सांगितलं असतं तर तेही मी प्रश्न सोडू शकलो असतो. पण आज मला त्यांची मागणी त्या ठिकाणी आले. नक्कीच आम्ही 6 महिन्याच्या आत जरी हे चारीच्या चारी उमेदवार जर त्या ठिकाणी निवडून दिले तर 100% त्यांना आम्ही कबाले देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. भाग 3 मध्ये भाऊ काही असा भाग आहे की जो ग्रामीणमध्ये येतो, ग्रामपंचायत हद्दीमध्ये, पण मतदान त्यांचं महानगरपालिकेमध्ये, तर त्याचा विकास वगैरे बऱ्याच वर्षापासून रखडला गेलेला आहे. त्या संदर्भात काही उपाययोजना करणार? नाही, खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून तो जो भाग आहे तो शहर हद्दीमध्ये घ्यायला पाहिजे होता, ते आतापर्यंत घेता आला नाही. पण नियमामध्ये तरतूद आहे, हद्दीच्या बाहेर जरी असलं 10 किलोमीटरच्या आत तर त्याचा विकास त्या ठिकाणी करता येतो. पण त्याला मानसिकता लागती, इच्छाशक्ती त्या ठिकाणची लागती. आणि म्हणून तुम्ही बघितलं असाल उदगीरमध्ये मी हद्दीच्या बाहेर सुद्धा मी त्या ठिकाणी विकास केलेला आहे. जे नवं ते उदगीरला हवं असं एक ब्रीदवाक्य त्या ठिकाणी झालंय. त्याच्यामुळे आता जे उदगीरला जे हवं ते आता लातूरला हवं अशा ब्रीदवाक्यातून आम्ही त्या ठिकाणी काम करणार. अमित देशमुख म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी खातेही उघडू शकणार. आता बघा, जनता जनार्दन काय करेल हे 15 तारखेच्या मतदानानंतरच त्या ठिकाणी कळेल. आम्ही तर काय भविष्यकार नाही. आम्ही जनतेकडे त्या ठिकाणी मत मागतोय, आम्ही त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मागतोय आणि आमचे सर्व उमेदवार काम करणारे उमेदवार म्हणून ओळखले त्या ठिकाणी जातात. आणि म्हणून जनता जनार्दन जो काही आशीर्वाद देईल, जो काही जनाधार देईल ते आम्हाला मान्य राहील. किती 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 सीट निवडून येतील? हे बघा, आम्ही 61 सीट त्या ठिकाणी उभा केलेत. आम्हाला वाटतं की 61च्या 61 आल्या पाहिजे असं आम्हाला वाटतंय. पण हे सगळं जनतेच्या मनावरती त्या ठिकाणचं असतं. जनता ज्याला मतदान करेल तो त्या ठिकाणी निवडली. परवाला पत्रकार परिषदेमध्ये बाबासाहेब पटेल असं म्हणाले की आमच्याशिवाय महानगरपालिकेवर झेंडा फडकणार नाही. मग निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आपण युती कुणासोबत करणार? हे बघा, मतदान होऊ द्या, निकाल येऊ द्या, त्यानंतर जे परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र बसू आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी निर्णय करू. भाजप सोबत बसणार का काँग्रेस सोबत बसणार? तेव्हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर देशामध्ये, राज्यामध्ये त्या ठिकाणी महायुती आहे. आज इथं महायुती होऊ शकली नाही, पण आम्ही जनतेसमोर आम्ही पण मत मागतोय, त्यांनी पण त्या ठिकाणी मत मागतायत. ज्याला कोणाला बहुमत मिळेल त्याचं महापौर त्या ठिकाणी होईल. कशा संदर्भात झाली मला काय त्याची माहिती नाही. मला त्याची माहिती त्या ठिकाणी नाही. मी माहिती त्या ठिकाणी घेईन आणि परत एकदा तुमच्याशी बोलेन. थँक्यू.